नमस्कार, मराठी समाचार मध्ये आपलं स्वागत. मी दीपक शिंदे. आज आपण आलो आहोत आषाढीच्या वारीला, जी विठुरायाच्या नगरीत मांदी आळी जी भरते पंढरीला, ही भाविक भक्तांची. आणि याच ठिकाणी आज आपण बघतो की अलोट जी गर्दी आहे ती वारकऱ्यांची, आणि त्यांनी तन मन धन अर्पण करून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतायत. आणि याच्यासाठी फार दुरून लांबून असे लोक आले आहेत. आपण या विठुरायाचं आपण कळस बघताय समोरच. आपण कुठून आलात? नागपूरवरून. किती वर्ष येत आहे तुम्ही? मला 4 वर्ष झाले. हा, 4 वर्ष. दोन पायऱ्या लागल्या. काय वारीचा अनुभव काय तुमचा? म्हणजे असं आहे की मन प्रसन्न होते आल्याच्या नंतर. बाबा, तुम्ही कधीपासून येत आहे? माझा हे पहिल्यांदा आहे. पहिल्या दिवसाची इच्छा होती मला यायची. तुमचं वय काय? कुठून? माझं वय आता आहे 65. मला खूप हे वाटायचं की कधीतरी विठ्ठलाच्या दर्शनाला जायचं. आज मोका मिळाला. बघा, असे पण आहेत की जे विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात. आणि आपण आता चाललोय परत या ठिकाणी की प्रसाद कसा देतात, आणि हा अनेक वर्ष या ठिकाणी प्रसाद देतात. आपण आज किती वर्ष आहात, कसे आहात, काय सांगाल तुम्ही? आमच्या दुकानाला जवळजवळ समोर आमच्या दुकान होतं 80 वर्ष झाली आमच्या दुकानाला. 80 वर्ष झाली. मला सांगा, 80 वर्ष तुमचा हा जो वारसा इथला 80 वर्षाचा, काय सांगाल? इथल्या तुमच्या कडेलाच अगदी चिकटूनच विठुरायांचं मंदिर. आमचं भाग्य, आमची देवाची सेवा आम्हाला करावी मिळते, आलेल्या वारकऱ्यांची सेवा करावी मिळते, त्याचा आम्हाला आनंद आहे. तुमचं नाव काय? माझं ज्ञानेश्वर माधव देशपांडे माझं नाव आहे. आमच्या वडिलांचा आता आमची 3री पिढी आहे. अच्छा, बरं, प्रसाद काय काय असतो आपल्या इथे? आमचा पेढा गुडवेला प्रसिद्ध आहे. देवा पांडुरंगाला आमचा सगळा पेढा असतो, देवा असतो. अलोट गर्दी असते, तुम्ही ते स्थानिक आहात, तुम्ही काय सांगाल की या अलोट गर्दीमध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कसे भाव असतात? आणि सगळा भाविक जे आहे ते काय देवाची एकदम दर्शन मिळण्याच्या उत्सुकता असते सगळ्या. आणि माणसाला तितक्या लांबून येते, एखादा त्याचा गमत सख्यात नाही, आणि सगळा आनंद म्हणजे आनंदात येते. बरं, भाविकांचा हा जो मांदी आळी आपण म्हणतो, याच्यामध्ये लेकरं बाळ पण सर्व असतात, ऊन असतो, कधी पाऊस असतो, आणि तुम्ही इथं हा व्यवसाय करत असता, प्रसाद देत असता, तर आपला एक अनुभव काय सांगा? आलेला जे येणारी भाविक आहेत फार धार्मिक आहेत, म्हणजे येणारे देवाच्या दर्शनात त्यांना उत्सुकता लागलेली असते. प्रशासनाची व्यवस्था कशी आहे? छान आहे, चांगली चांगली व्यवस्थित एकदम चांगले. वाढल्यावर फार चांगली व्यवस्था केलेली आहे. नक्की येत आहे. तुमची कुठून वारी येते आणि कशी येते? वारीचं हे समाधान आपण या ठिकाणी माऊलींकडनं ऐकतोय. आताच आपण या वारकऱ्यांची मांदी आळी, जय जय विठोबा रखुमाई, या गजर नामाच्या घोषात आज आपण या पांडुरंगाच्या तल्लीन झालेल्या भक्तांची आज आपण प्रत्येकाची प्रतिक्रिया ऐकली, त्यांची भावनिकता ऐकली. आणि खरोखरच आपणही, जे कोणी अजूनपर्यंत आले नसतील वारीला, त्यांनी देखील वारीचा आनंद लुटा आणि पांडुरंगांचं दर्शन घ्या. धन्यवाद. मराठी समाचार, दीपक शिंदे.